संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने ओबीसी नेते विचारवंत प्राध्यापक श्रावण देवरे यांच्या घरावर तीव्र निषेध आंदोलने संभाजी ब्रिगेडने घरावर शाही फेकून व बांगड्यांचे घरावर तोरण लावून निषेध आंदोलन केले। ओबीसी नेते प्राध्यापक देवरे यांनी मराठा समाजातील महिलांविषयी सोशल माध्यमातून अत्यंत घाण आणि विकृत लिखाण करून स्त्रियांचा अपमान केला म्हणून मराठा आंदोलकांनी श्रावण देवरे यांना सांगितल्यावर श्रावण देवरे पोलिसांच्या सहाय्याने गाशा गुंडाळून पडून गेले। स्वतःला विचारवंत लेखक म्हणवणारे प्राध्यापक देवरे हे विकृत असून दोन समाजात तणाव निर्माण करू असं विकृत लिखाण करतात म्हणून हे आंदोलन त्यांच्या घराजवळ करण्यात आले। पण आंदोलक पोहोचायच्या आधीच पोलिसांच्या सहाय्याने किंबहुना गाशा गुंडाळून पडून गेले। त्यानंतर आंदोलकांनी उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याची विनंती केली। आंदोलनकर्ते वेळी उपस्थित नाशिकचे उपोषणकर्ते नाना बच्छाव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख शरद लबडे, महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, नितीन मोठे पाटील, विकी गायधनी, मंदार धिवरे, बळीराम घडवंजे, अनिल आहेर, नितीन काळे, रवींद्र लोखंडे, महिला पदाधिकारी प्रज्ञा तुपके, जेऊ घाले, मीनाक्षी राठोड, शोभा चाफेकर, सोनी डोके हे उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक। आम्ही त्यांच्या घरात पाणी सुद्धा पिलं, पण देवरेंना म्हटलं हे तुमचं लिखाण निषेधार्ह आहे। तुम्ही वैचारिक स्वतःला विचारवंत आणि लेखक बनवता आणि अशा पद्धतीचं लिखाण करता हे कुठेतरी शोभणार नाही। ज्या सावित्रीमाईनं